मस्त. अगं पुष्कळ झालं ना हे. भरपूर येतं म्हणून म्हटलं परत काही मागवायची गरज नाही. मस्त. आता छोले भटुरे मागवलेला आहे. मस्त एकदम. तुझ्या पण अशा मोठ्या दोन खूप होणार आहे. नाही बस हो गया ना. अगर लगेगा पुष्ट बोले खूप झालं. मस्त. हो छान असते इथे छोले भटुरे चांगले असते. वा मस्त. हॅलो नमस्ते. हाय. आज रंजना सोबत आली आहे. आज आमच्यासाठी खूप म्हणजे माझ्यासाठी तर खूप आनंदाचा दिवस आहे बरं का. कारण आज सुरेखाच्या खरंच तिच्या मेहनतीला खूप फळ मिळालं. आज तिला युट्यूबचं तिचं पहिलं पेमेंट आलं. आज मला पहिली पार्टी तिला द्यायची होती असं ठरवलेलंच होतं. त्यानुसार मी तिला पार्टी देते आहे. असं काही नाही, खरं मानकरी म्हणजे ती माझी खूप खास मैत्रीण आहे. आज खऱ्या अर्थाने तिच्या मेहनतीला फळ मिळतंय आणि खूप खूप मेहनत सुरेखाने घेतलेली आहे आणि तिची मेहनत बघून आज मला सकाळपासून खूप आनंदही वाटतंय आणि थोडीशी ईर्ष्याही होते की मीही तिच्यासारखं बघून बघून शिकावं. कारण खरंच युट्यूबचं काही ज्ञान नसताना तिने रात्र जागून सर्च करून स्वतः युट्यूब चॅनल कसं तयार करायचं, परत मॉनिटाईज चॅनल कसं होतं, परत अजून बऱ्याच काही गोष्टी तिने सर्च करून शिकली आहे तिने. आणि मग परत तिला असं वाटायचं कोणी मदतही नाही केली बरं का तिला. तिने स्वतःची चॅनलवर मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या खरंच आज मेहनतीला खूप फळ मिळालंय. त्याचा आनंद आज आम्ही साजरा करत आहोत. यावेळेस 4,007 व्हॉट्सअप सबमिट करायचं होतं ना, तो लवकर आपला पूर्ण होतोय. तर मी रंजनाला सुद्धा सांगायची माझ्या सुद्धा माझ्या प्लेलिस्टच्या मोबाईलवर पण लावल्या आणि सुद्धा टीव्ही लावून. तुला ना हे चॅनल कसं सुरू करावं असं वाटलं आणि मग कोणी वाटतं की अरे आपण बऱ्याच छान छान ऍक्टिव्हिटीज करतो तर त्या सेव्ह राहिल्या पाहिजे. मोबाईल पण नाही होऊ जातं, गॅलरी मध्ये नाही ठेवू शकत. तर मग असं वाटायचं की असं काहीतरी आयडिया की जे सेव्ह पण होईल आणि त्याचा दुसऱ्यांना उपयोग होईल आणि काही 1 वर्षांनी जरी आपण ते पाहिलं ना तर आपल्यालाच वाटतं की अरे आपण हे किती छान केलं होतं. पण खरंच म्हणजे तुझं ना कौतुक करेल तेवढं कमी बाबा सुरेखा. खूप जिद्द आहे तुझ्यामध्ये, जी चिकाटी आहे आणि कसं तुला तुझं कम्युनिकेशन चांगलं आहे खूप आणि तू मेहनतही घेतली. छान बाबा. आता तुझं बघून आम्हाला एवढा असं वाटतंय ना की नाही आम्ही काहीतरी केलं पाहिजे. कारण तू तर मला नेहमी मला पुश करतच असते काहीतरी कर, तुझ्या चांगल्या ह्याच्या गुणांचा तू काहीतरी हे कर, तुझ्या गुणांना वाव दे. तू का बसते मला सारखी तू पुश करत असते. मी खरंच नक्की आज सुरेखाचं तिला जे यश मिळाले ना त्याचं प्रोत्साहन घेऊन तरी मी आजपासून काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे बरं का. प्रॉमिस करते. तू तुझ्या तर ना रेसिपी माझ्यापेक्षा खूप छान आहे. हो आहे, पण काय माहितीये का एक आळस म्हणता येईल आता त्याला. खरं प्रत्यक्षात एक आळस. जर जनरल उत्तर द्यायचं असेल आपल्याला खरोखर तर एक आळस गेलं. हा भरपूर दिले ना ग, भरपूर आहे. जेव्हा आपल्या जवळचे जातात ना मग आपला विश्वास आणि हे बरोबर आहे कारण काय झालं तुझा विश्वास बदला आणि तुझ्या म्हणजे कॉन्फिडन्स वाढला आहे. आणि मला आता असं म्हणजे तुझं बघून असं वाटलं की नाही हे आपण करू शकतो. तुझी तर मदत होईल आणि तुझी जर्नी आहे ना मी खूप जवळून पाहिलेली आहे. तू कसं स्ट्रगल केलं तेवढं म्हणजे प्रत्येक शॉट घे. कुठलीही गोष्ट असेल तर तू तो शॉट घ्यायची, कंटाळा करत नव्हती. म्हणजे तो कॅप्चर करायची त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळं मला आता असं म्हणजे पाहिलंय मी तुझ्या सगळ्या गोष्टी आणि खरंच खूप छान. आज खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. काही हा तिथे नॉलेज मिळवण्यासाठी हो मोठी धडपड केली ती सगळं तुम्ही पाहिजे.
तू बाबा मी म्हणत रात्र रात्र जागून तू नाही का म्हटले मला फोन केला अगं मी रात्री 4 वाजेपर्यंत ते सगळं सर्च करतो एडिटिंग करते ते सगळं मला येत नव्हतं. हा त्यावेळेस ना मला खूप चुकावायचं आहे मला 3 दिवस एडिटिंग करायचं कंटाळून जायचं की अरे कशाला म्हणजे काय दिवस माझे जेव्हा आपल्याला सवय होते ना मग आपल्याला एडिटिंग पण पटकन होऊन जातात. तुझं कसं आहे रेसिपी तर छान आहे पण तू सांगायचं स्वच्छता खूप आहे खूप छान आणि नाही नाही अजून माहिती नाही आमच्या सगळ्या मैत्रिणींना एकदा कळलं ना मग काही खरं नाही आहे सुरेखा तुझं. आपण संगीताला व्हिडिओ कॉल करायला पाहिजे मजा येईल. तुझं कौतुक ना माझ्या मुलीने काही माझ्या जावाईनी पण केलेलं आहे. मला खूप बोलेल म्हणे त्यांची मैत्रीण करते आणि त्यांना करायला काय झालं माहिती का पण माझा आळस बाकी काही नाही ग. तुझं चॅनल माझी मुलगी बघते जावाई बघते आणि माझ्या माहेरची लोक पण बघतात माहिती का.